प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईसह महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवरती हाय अलर्ट जारी करण्यात आला। या अलर्ट नंतर कोकण किनारपट्टीत पोलीस, कस्टम्स, कोस्ट गार्ड अशा विविध खात्यांचे अधिकारी अलर्ट झालेत। मात्र प्रत्यक्ष समुद्राकडून शहराकडे येणाऱ्या मार्गावरती मात्र सुरक्षा तपासणी ढिसाळ आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। देशातील 4 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवल्यानंतर अनेक ठिकाणी जे आहे ते हाय अलर्ट जारी करण्यात आले। महाराष्ट्रातील दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आयबीने वर्तवली। त्यानंतर कोकण किनारपट्टीवर जी आहे ती सुरक्षा व्यवस्था तैनात करणं खरं तर पोलिसांकडून अपेक्षित होतं, मात्र ते होताना दिसत नाही। पोलीस स्टेशनच्या अनेक चौक्या ज्या आहेत त्या ठिकाणी ओस पडलेल्या पाहायला मिळतात। ज्या चौक्यांमध्ये खरं तर पोलिसांनी गाड्यांची चेकिंग करणं आवश्यक आहे, त्या चौक्यात अनेक ठिकाणी ओस पडलेल्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। याकडे या बोटींचा कोणत्याही प्रकारे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने उपयोग जे आहे तो होताना पाहायला मिळत नाही। खरं तर कस्टम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे। मात्र या बोटी ज्या आहेत ते बंद अवस्थेत या ठिकाणी भगवती बंदरमध्ये लावण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रत्नागिरी पोलिसांच्या 10 बोटी ज्या आहेत त्या तैनात आहेत। त्यांची गस्त जी आहे ती दर 2 तासांनी या ठिकाणी सुरू असते। मात्र नुसतं पोलिसांच्या जे आहे ते 12 मैलपर्यंत पोलीस गस्त घालू शकतात। त्यानंतर जो आहे तो एरिया जो कस्टम विभागाचा येतो त्या ठिकाणी कस्टम विभागाने गस्त घालणं अपेक्षित आहे। अनेक मच्छीमारी नौका ज्या इतर राज्यातून या महाराष्ट्राच्या ज्या कोकण किनारपट्टीवर जे आहेत ते येतात, गुजरात असेल या भागातून ज्या बोटी मच्छीमारी करण्यासाठी ज्या कोकण किनारपट्टीवर येतात, मात्र यांच्याकडे गांभीर्याने यांची चौकशी जी आहे ती इथले कस्टम विभाग असेल, कोस्ट गार्ड असेल ते करताना दिसत नाही। त्यामुळे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवल्यानंतर कोकण किनारपट्टी सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट करणं खरं तर गरजेचं होतं, मात्र ते कोणत्याही प्रकारचं झालेलं इथे दिसत नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।